विसिल ब्लोअर हे विधेयक तसं बघायला गेलं तर 2 वर्षाचा कालावधी यायला लागला। लोकसभेमध्ये ते मंजूर झालं, त्याच्यानंतर राज्यसभेत ते मंजूर होईपर्यंत 2 वर्षाचा कालावधी गेला। तर एवढा मोठा कालावधी गेल्यामुळे लोकांमध्ये कुठेतरी निर्माण झाले की खरंच सर्वसामान्य जनतेची आणि भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा घालायला सरकारला ह्याच्याबद्दल काही फिकीर आहे का? त्याविषयी तुला काय वाटतं? 2012 मध्ये SP महंतेश यांचाही खून करण्यात आला, कारण की त्यांनी लँड डिस्ट्रीब्युशनमध्ये जी करप्शन चालू होतं ते उघडकीस आणलं। आणि आत्ता 2014 मध्ये जो पास झाला, तर जर 2011 मध्येच दोन्ही याच्यातनं पास झाला असता तर भरपूर फायदा झाला असता, याचा त्यांचाही जीव वाचलं असतं। आणि आता हा विसल ब्लोअरचा ॲक्ट पास झाला, यामागे काहीतरी राजकीय डावपेच पण असू शकतं असं मला वाटतं। कारण आत्ता निवडणुकीच्या तोंडावर हा पास झाला, हा याच्या आधी पास होऊ शकला असता। 2 वर्ष आधी हा लोकसभेत पास झाला आणि राज्यसभेत पास व्हायला 2 वर्ष का लागली, हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे। माझं असं मत आहे की जे विसल ब्लोअर ॲक्ट पास झालं आहे त्यामुळे मी फार आनंदित आहे, कारण खूप लोक निर्भयपणे पुढे येऊ शकतात भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी। पण सरकारची कथनी आणि करणीमध्ये फार फरक आहे, म्हणून ह्याचा परिणाम आपल्याला थोड्या वर्षांनीच माहिती पडेल की ह्याची अंमलबजावणी किती होते। आपल्याकडे कोणतेही विधेयक मंजूर करायचं असलं, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचं विधेयक असो किंवा त्यापूर्वीचं काही बघायला असो, तर प्रत्येकाचं कुठल्या तरी विधेयकाच्या मागं कोणाचं तरी रक्त गेलं आहे। तर कृपया यापुढे विधेयक मंजूर करताना अशी कोणतीही गोष्ट होऊ नये आणि सरकारला यापूर्वीही जाग यावी याची सरकारने कृपया नोंद घेतली पाहिजे आणि प्रत्येक विधेयक हे अगोदर मंजूर केलं पाहिजे, त्यामागे कोणाचाही बळी जाऊ नये असं मला वाटतं। विधेयक हे सगळ्यांसाठी योग्यच असलं पाहिजे, कारण की हे जे समाजसेवक ते अँटी करप्शन शोधून काढतात, पण त्यांच्या मागे त्यांची पूर्ण फॅमिली असते। त्यांच्या फॅमिलीचं नंतर काय होतं याचा विचार कोणीही करत नाही आणि त्यांना सर्रासपणे त्यांना गोळ्या मारल्या जातात, त्यांचे खून केले जातात, याविरुद्ध पोलीस कारवाई करत नाही। हा लॉ जर आधी पास झाला असता तर मला वाटतं नरेंद्र दाभोळकरांसारख्या लोकांनाही खूप फायदा झाला असता आणि त्यांचा जीव वाचू शकला असता। ह्याच्यामुळे त्यांना सिक्युरिटी वगैरे मिळाली असती, पण त्यामुळे तो आधी झाला नाही, त्यामुळे भरपूर जणांचे जीव गेले। एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावरच किंवा एखादी वाईट घटना घडल्यावरच सरकारला जाग येतं का? किंवा निवडणुका जवळ आल्यावरच सामान्य माणसालाच आकृष्ट करण्यासाठी आपलं सरकार अशी विधेयकं निवडणुका जवळ आल्यावरच पास करतंय का, असा म्हणजे सामान्य माणसाच्या मनात एक प्रश्न उमटू लागला आहे। आणि बरेचदा विधेयक पास होतात, पण त्याच्यात काय काय पास झाले वगैरे ते कॉमन पब्लिकांपर्यंत जवळपास जास्त करून कोणाला माहीत नसतं। तर ते जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कॉमन पब्लिकांनाही कळायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट की कोणी RTI हे केलं की त्याला जोपर्यंत पूर्ण डिटेल मिळत नाही तोपर्यंत त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये, आता त्याच्यात किती सिक्युरिटी आहे ते बघावं लागेल। मला नक्कीच असं वाटतं की विसल ब्लोअर हे आधीच ॲक्ट चालू करायला पाहिजे होतं 2011 मध्ये, कारण त्याला इथे पुढे येण्यापर्यंत 2 वर्ष लागली लोकसभेमधून राज्यसभेमध्ये। तर याआधी तुम्ही काय करत होते? मला असं वाटतं की या विधेयकामुळे सामान्य जनतेचं रक्षण करणारे पोलीस असणार आहेत आणि या जनतेने जर करप्शनविषयी वाचा फोडली तर त्याला रक्षण करणारे पोलीस असल्यामुळे पोलिसांनी ज्या करप्शनला उघडकीस आणलं आहे त्यामुळे पोलिसांना पण दाबलं गेलं आहे। तर सामान्य जनतेला याचा फायदा होईल असं मला वाटत नाही आहे। लोकांचं रक्षण करता येईल, संरक्षण त्यांना मिळेल असं वाटत नाही मला। विसिल ब्लोअर विधेयक मंजूर करणं ही एक काळाची गरज निर्माण झाली होती, त्यानुसार राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलं। त्याबाबत माझ्याबरोबर उपस्थित असलेल्या तरुण मंडळींनी आपली परखड अशी मतं मांडली आहेत।